सगळेजण शांत बसा. उंदरगाव 10 वर्षांना का बोलतो आम्ही तुम्हाला, तुम्ही ज्या वेळेस खासदारकीला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही 25,000चा निधी देऊन, ऐकून घ्या माझं, आम्ही 25,000 निधी देऊन तुमच्या गळ्यात 5-5 हजाराच्या लोकांनी माळा घातल्या. ह्या गावानं तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला या गावानं लीड दिला. त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आणला, हे उत्तर द्या. हे आमचं म्हणणं आहे. असं आमचं ही म्हणणं आहे, बाकी आमचं काही ऐका भाऊ, 2 मिनिटं. आमच्या गावात चाऱ्याची भयान बेकार परिस्थिती. जनावर माझी रोडवर आहे ती 1000-1500 जनावर आहे. मी 3 दिवस झालं तहसीलदारला बोलतोय, BDO ला बोलतोय, कलेक्टरला बोलतोय. फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा दिला. अजून वैरण खायला तुम्हाला तर, तुम्ही शेतकरी आहो, तुम्हाला माहित आहे चालू सगळा वैरण दिसते, जनावरांना खायला काय नाही. बरं, माणसं आम्ही वाचवली आणून इकडे गावात, आम्ही पावणारावड्याच्या गावाला लावली, सगळी सोय केली. आज सगळी माणसं गाव रिकामं केले, पण जनावरांचा भाऊ काय आहे का नाही, त्याला चाऱ्याची सोय नाही, काय सुद्धा नाही. आरोग्य विभागाला फवारणी करा, आमच्याकडे नाही, महसूलकडे जावा, महसूलनं म्हणायचं कृषीकडे जावा, कृषीनं म्हणायचं ह्याच्याकडे जावा. भाऊ थोडा ताळमेळ तुम्ही ठेवायला हवा त्यांना. आणि पूर आलाय बाबा, तुम्ही आउट ऑफ बाउंड्री जाऊन थोडं काम करा, लोकांना मदत करायचं भावना ठेवा. हे तुम्ही शासनाला सांगा काय व्हायला लागले भाऊ. आम्ही एखादी गोष्ट सांगितली दृश्य आहेत सोलापुरातली, सोलापूरच्या उंदरगाव या ठिकाणची दृश्य आहेत. सदाभाऊ खोत या ठिकाणी आले, कारण नुकसान झालेलं आहे पावसामुळे या गावात सुद्धा. ते पाहणी करायला आले, मात्र शेतकऱ्यांनी त्यांना अडवलं. थेटपणे प्रश्न विचारला की आमच्या गावातून जेव्हा तुम्ही उभे होतात निवडणुकीला तेव्हा आम्ही लीड दिलेला होता, इतकं प्रेम गावानं दिलं आणि त्यानंतर तुम्ही थेट आज गावात येत आहे असं म्हणत या शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना अडवलं. थेट प्रश्न विचारले. आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी, आमचं पोट भरण्यासाठी कुठेतरी सोय बघतोय, पण जनावरांची सोय सध्या होणं आवश्यक आहे, त्यांना चारा हवाय, असे अनेक वास्तव प्रश्न त्यांनी सध्या सदाभाऊ खोत यांच्या समोर मांडलेले आहेत.